नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या हतबलतेचा फायदा घेणारा एक मोठं रॅकेट आहे. 1000 रुपये भरा आणि कन्फर्म जॉब मिळवा हे वाक्य म्हणजे सगळ्यात मोठी फसवणूक आहे. कशी ती सांगणार आहे. टाटा, रिलायन्स किंवा इन्फोसिस किंवा कोणतीही मोठी नामांकित कंपनी नोकरी देण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी किंवा मग ट्रेनिंगसाठी 1 रुपयाही मागत नसते. जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर समजून जा की ती 100% फसवणूक आहे. फसवणुकीचे पॅटर्न कसे असतात पाहणार आहोत. रजिस्ट्रेशन फी मागितली जाते. फक्त 500 रुपये द्या किंवा 1000 रुपये भरा, मग आम्ही तुम्हाला मुलाखतीचे कॉल देऊ. एकदा पैसे दिले की हे लोक गायब होतात. सिक्युरिटी डिपॉझिट बद्दल सांगते. तुमची निवड झाली आहे, आता लॅपटॉप किंवा युनिफॉर्मसाठी 5000 रुपये भरा, जे नंतर परत मिळतील. हे पैसे कधीही परत मिळत नाहीत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फी, त्यामध्ये कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली पैसे उकळले जातात. बनावट नियुक्तीपत्र माहिती आहे. आजकाल स्कॅमर्स हुबेहूब ओरिजिनल वाटणारी अपॉइंटमेंट लेटर्स बनवतात, ज्यावर कंपनीचा लोगो, स्टॅम्प सगळं असतं, पण त्यामध्ये दिलेला ईमेल आयडी हा खासगी असतो, कंपनीचा अधिकृत ईमेल आयडी नसतो. अशी फसवणूक टाळण्यासाठी काय करायचं? नोकरी देणारी व्यक्ती जर पैसे मागत असेल तर तिथे संवाद थांबवायचा. कंपनीचा अधिकृत ईमेल आयडी नेहमी कंपनीच्या डोमेनवरून येतो. फॉर एक्झाम्पल careers@google.com. तो कधीही जीमेल, याहू किंवा आउटलुक वरून येत नाही. गुगल मॅप्सवर किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑफिसचा पत्ता आणि फोन नंबर सुद्धा तपासायचा. रिव्ह्यूज वाचायचे. ज्या प्लेसमेंट्स एजन्सीबद्दल शंका आहे तिचं नाव गुगलवर टाकायचं. स्कॅम किंवा फ्रॉड हा शब्द जोडायचा आणि सर्च करायचं. अनेकांनी त्यांचे अनुभव तिथे शेअर केलेले असतात. नोकरी मिळवण्यासाठी आपलं कौशल्य हाच खरा मार्ग आहे. त्यामुळे 1000 रुपये देऊन नोकरी मिळत असती तर आज देशामध्ये कोणीच बेरोजगार उरलं नसतं. आणि त्यामुळे अशा लोकांपासून स्वतःला आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सावध करा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.